So today we are going to learn the electric circuit. What is electric circuit? Which are the symbols used in the electric circuit? Okay, that symbols, their uses in the electric circuit that we have to see. Also the conductors, insulators, and some solved examples are we have to solve today. Electric circuit. So, electric circuit म्हणजे काय? It is a continuous path of an electric current through the conducting wires connected to the two ends of the cell and other resistances is called as a electric circuit. इलेक्ट्रिक सर्किटची डेफिनेशन इथे आहे. म्हणजे काय? इट इज अ कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट. हा एक काय असतो? कंटिन्युअस पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट असतो. करंट कसा फ्लो होतो याचा एक कंटिन्युअस पाथ असतो, ज्याच्यामध्ये थ्रू द कंडक्टिंग वायर्स कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ द सेल. म्हणजे हा कंटिन्युअस पाथ आहे इलेक्ट्रिक करंट वाहण्याचा कंडक्टिंग वायरमधनं. आता त्याच्या दोन एंडला काय जोडलेलं असतं? इलेक्ट्रिक सेल जोडलेला असतो. कनेक्टेड टू एंड इलेक्ट्रिक सेल अँड अदर रेजिस्टन्सेस इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिक सर्किट. त्याला अदर रेजिस्टन्सेस पण जोडलेले आहे. यालाच काय म्हटलं जातं? इलेक्ट्रिक सर्किट असं म्हटलं जातं. सो दिस इज द इलेक्ट्रिक सर्किट. अ सर्किट इज डेपिक्टेड बाय अ फिगर. दिस फिगर शोज हाऊ द डिफरंट कॉम्पोनंट्स आर टू बी कनेक्टेड इन द सर्किट बाय युजिंग द स्पेशल सिम्बॉल्स फॉर ईच ऑफ द कॉम्पोनंट्स. आता सर्किट आहे ते तुम्हाला फिगरमध्ये दाखवलेलं आहे. हे फिगर शोज डिफरंट कॉम्पोनंट्स. त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहे दॅट आर टू बी कनेक्टेड इन द सर्किट बाय युजिंग द स्पेशल सिम्बॉल्स. आणि स्पेशल सिम्बॉलने ते कनेक्ट केलेले आहे. ओके, सो फॉर द ईच ऑफ द कॉम्पोनंट्स. सो सच अ फिगर्स इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. आणि अशा प्रकारचे फिगर्स आहे तिला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम असं म्हटलं जातं. म्हणजे जो इलेक्ट्रिक पाथ आहे, जो इलेक्ट्रिक करंट कसा फ्लो होतोय किंवा त्याच्यामध्ये अदर कोणकोणते जे थिंग्स आहे त्या जोडलेल्या आहे, अदर रेजिस्टन्सेस काय काय जोडलेले आहे हे दाखवणारी जी डायग्राम असते तिला इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम असं म्हटलं जातं. सो इन द सर्किट इन द फिगर 3.5 ॲमीटर इज यूज्ड टू मेजर द करंट. इथे ॲमीटर दाखवलेला आहे तुम्हाला. तो करंट मेजर करत असतो. व्होल्ट मीटर मेजर्स द व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द टू एंड्स ऑफ द कंडक्टर. ओके, अँड रेजिस्टर दाखवले तुम्हाला. या रेजिस्टर या सिम्बॉलने दाखवलंय. ॲज अ व्होल्ट मीटर हॅज अ व्हेरी हाय रेजिस्टन्स, ओनली अ व्हेरी स्मॉल करंट फ्लोज थ्रू इट. आता व्होल्ट मीटर जे असतं त्याला खूप हाय रेजिस्टन्स असतो, त्यामुळे त्याच्यामधनं स्मॉल करंट फ्लो होत असतो. सो दिस इज द इलेक्ट्रिक सर्किट ऑर इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. नाव यू हॅव टू ऑब्झर्व हिअर. आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे आणि क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचे. सो फर्स्ट इज ऑब्झर्व आहे. सो पॉइंट आउट द मिस्टेक इन द गिवन फिगर अबोव. इथे तुम्हाला पॉइंट आउट करायचं मिस्टेक काय आहे. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय की इथे काय आहे? इथे वायर कट झालेली आहे आणि तरीही बल्ब लागलेला आहे. वायर कट असेल तर बल्ब लागेल का? नाही. इथे तुम्हाला की दिसते, बरोबर. कीला जोडलंय. की हा मेटल आहे, सो इट इज गुड कंडक्टर, बरोबर आहे. तर तिथनं करंट जाऊ शकतो. पण ह्या ठिकाणी जे आहे तिथे वायर कट आहे तरीही बल्ब लागलेला आहे, ही मिस्टेक आहे. दुसरं, इथे सेलच्या एका एंडपासून वायर निघालेली आहे आणि तरीही बल्ब लागलेला आहे, ही एक मिस्टेक आहे. इथे काय आहे? बरोबर कनेक्शन आहे तरीही बल्ब ऑफ आहे, हे मिस्टेक आहे. नंतर इथे पीस ऑफ रबर जोडलेला आहे तरीही बल्ब लागलेला आहे. रबर जो बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यातनं करंट फ्लो होऊ शकत नाही आणि तरी तिथे बल्ब लागलेला आहे, ही मिस्टेक आहे. ओके. सेकंड, वाय आर द बल्ब्स इन द फिगर बी, सी अँड डी बिलो नॉट लाइटिंग अप. या ठिकाणी बी, सी आणि डी मध्ये बल्ब लागलेला नाहीये. का? तर बी मध्ये बल्ब लागलेला नाहीये कारण इथे वायर कट झालेली आहे. वायर कट झाली म्हणजे इलेक्ट्रिक फ्लो करंट जो आहे तो स्टॉप झालाय, ब्रेक झाला, त्यामुळे बल्ब लागू शकत नाही. इथे सुद्धा काय होतंय? इथे या ठिकाणी वायर कट झालेली आहे, बल्ब लागू शकत नाही. डी मध्ये काय झालं? बल्ब लागू शकणार नाहीये कारण जो टू एंड्स ऑफ कंडक्टरला वायर जोडल्या पाहिजे, बरोबर आहे. पोटेन्शियल डिफरन्स तेव्हाच क्रिएट होणार आहे. पण दोघंही वायर जर एकाच एंडला लावल्या तर त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार आहे का? नाही. मग तिथे बल्ब लागेल का? नाही. सो therefore in B and C and D there is a no lighting up. Okay, now here a symbols for the components of an electric circuit and their uses आहे. तुम्हाला इथे दिसतंय की इथे इलेक्ट्रिक सेल आहे, त्याचं पिक्चर दाखवलेलं आहे कसं दिसतो, त्याचा सिम्बॉल आहे, बरोबर आहे. सिम्बॉल मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, बरोबर. हा सिम्बॉल आहे सेलचा. त्याचं एक एंड ही व्हर्टिकल लाईन ग्रेटर असते, एक स्मॉल असते, आणि व्हर्टिकल लाईन प्लस आणि स्मॉल व्हर्टिकल लाईन निगेटिव्हने दाखवतात. याचा यूज असतो अप्लाय द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द कंडक्टर
कंडक्टरच्या दोन एंडमध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणं हा याचा यूज आहे. देन बॅटरी आहे. बॅटरी म्हणजे खूप मोठ्या बॅटरी जर आहे, सेल अनेक सेल एकमेकांना जोडले तर बॅटरी मिळते. सो द कलेक्शन ऑफ नंबर ऑफ सेल इज कॉल्ड ॲज अ बॅटरी. याचा उपयोग कशासाठी होतो? लार्जर पोटेन्शियल डिफरन्स जर आपल्याला प्रोव्हाइड करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करतो, टू एंड्स ऑफ द कंडक्टर जोडतोय. सो दॅट इज अ battery. Then one tap key or a plug key. This is a tap key or plug key. This is to stop the flow of current flowing in the circuit by the disconnecting two ends of the wire. समजा दोन एंड ऑफ वायर आहे, ते जर तुम्हाला कनेक्ट करायचं आहे, स्टॉप करायचं असेल कनेक्शन, डिस्कनेक्ट करायचं असेल तर त्याला काय म्हणतात, ओपन टॅप की असं म्हणतात. म्हणजे मला एखाद्या सर्किटमध्ये काय करायचं आहे की त्या दोन वायरमधलं कनेक्शन स्टॉप करायचं असेल तर त्या ठिकाणी तो सिम्बॉल जो दाखवायचा असेल तर तो हा सिम्बॉल दाखवला जातो, ओपन टॅप की. बरोबर आहे. आणि आता मला जर समजा क्लोज करायचं असेल, मला जो कनेक्शन आहे ते स्टार्ट करायचे, म्हणजे मला ही वायर ह्या वायरशी कनेक्ट करायची असेल तर मला हा सिम्बॉल दाखवावा लागतो, दॅट इज अ क्लोज टॅप की. ओके, टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट बाय कनेक्टिंग द टू एंड्स ऑफ द वायर्स बाय युझिंग दिस सिम्बॉल. ओके, कनेक्टिंग वायर ही स्ट्रेट लाईनने दाखवली जाते. नंतर क्रॉसिंग वायर म्हणजे मला एखाद्या सर्किटमध्ये काय करायचं आहे की ही सरळ वायर आहे, बरोबर, आणि मला दुसरी वायर तिथनं न्यायची आहे, पण मी अशी सरळ नाही टाकू शकत. जर मी असं सरळ दाखवलं तर काय होईल, करंट इथनं जातोय की इथनं जातोय आपल्याला कळणार नाही. पण जर मी हा क्रॉसिंगचा सिम्बॉल जर असा वापरला तर यावरून माझ्या लक्षात येईल की काय आहे, इथनं ही वायर, हे सर्किट असंच आहे पण ही क्रॉसिंग वायर आहे, म्हणजे ही दुसऱ्या बाजूने गेलेली वायर आहे, हे लक्षात येतं. लाईट बल्ब आहे तो या ठिकाणी दाखवला जातो या सिम्बॉलने. आता काय आहे की इलेक्ट्रिक सर्किट आपल्याला टेस्ट करायचं असेल, जर बल्ब लाईट झाला तर आपण समजू शकतो की तिथे करंट आहे, जर अनलाईट झाला तर करंट इज नॉट फ्लोईंग देअर. सो हे आपल्याला यावरून लक्षात येऊ शकतं. रेजिस्टन्स हा जनरली पिक्चर असं दिसतं त्याचं. इथे रेजिस्टन्स आहे. पूर्वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला रेजिस्टन्सचे जे इथे तुम्हाला दिसतंय, इथे रेड कलर आहे, ब्लॅक कलर आहे, ग्रीन कलर आहे आणि इथे तुम्हाला दिसतंय, तर हे रेजिस्टन्सचे काय असतं तर व्हॅल्यू असते, कलरवरनं त्याची व्हॅल्यू दिलेली असते. बरोबर आहे. म्हणजे मला एखाद्या 1 किलो ओहमचा किंवा 2 किलो ओहमचा 20 किलो ओहमचा रेजिस्टन्स पाहिजे असेल तर ते कशावरनं लक्षात येतं, तर त्याच्यावरती हे जे कलर कोडिंग दिलेलं असतं यावरनं ते लक्षात येतं. ओके, आणि हा काय करतो, रेजिस्टन्सचा सिम्बॉल असा आहे, अँड दॅट कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट. रेजिस्टन्स, ओके, व्हेरिएबल रेजिस्टन्स हा या पद्धतीने असतो ओरिजिनली, पण त्याचा सिम्बॉल जर सर्किट डायग्राममध्ये जर असेल तर तो या ठिकाणी अशा प्रकारचा सिम्बॉल दाखवलेला असतो. म्हणजे अशा प्रकारचा सिम्बॉल असेल तर तो म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टन्स असतो, म्हणजे तुम्ही सर्किटमध्ये रेजिस्टन्स चेंज करता येतो. सो चेंज द रेजिस्टन्स बाय युझिंग द रिक्वायर्ड व्हॅल्यू दॅट कॅन कंट्रोल द करंट. ॲमीटर असेल तर तो ह्या सिम्बॉलने दाखवला जातो, बरोबर आहे, टू मेजर द करंट फ्लोविंग इन द सर्किट. आणि व्होल्ट मीटर हे व्ही सिम्बॉलने दाखवतात, प्लस मायनस साईन आहे. सो या पद्धतीने आपण काय करू शकतो, पोटेन्शियल डिफरन्स किंवा ॲमीटर जे आहे तो करंट मेजर करू शकतो आणि पोटेन्शियल डिफरन्स हा व्होल्ट मीटर मेजर करू शकतो. दीज आर द सिम्बॉल, दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट सिम्बॉल्स. हे तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात फॉर द 2 or 3 मार्क्स. नाऊ हिअर मटेरियल आहे क्रॉप ॲल्युमिनियम. ट्राय दिस ॲक्टिव्हिटी आहे. ॲल्युमिनियम वायर, ग्लास रॉड, रबर. सो तुम्हाला इथे सर्किट दिसतंय. ह्या सर्किटमध्ये टॅप की आहे, बरोबर, क्लोज टॅप की आहे, म्हणजे तुम्हाला इथे सर्किट चालू केलेलं आहे. पण इथे बघा तुम्ही ए आणि बी मध्ये काय आहे तर ओपन स्पेस आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, मेक द कनेक्शन ॲज शोन इन द फिगर अँड फर्स्ट कनेक्ट द कॉपर वायर बिटवीन द पॉईंट्स ए अँड बी. ए आणि बी मध्ये कॉपर वायर टाका, बरोबर आहे. मेजर द करंट इन द सर्किट. ॲमीटर आहे इथे, तसं करंट किती आहे मेजर करा, बरोबर आहे. मग नंतर काय करा, 1 by 1 ॲल्युमिनियम वायर टाका, ग्लास रॉड टाका, रबर टाका आणि करंट मेजर करा. सो 1 at a time and measure the current in each time. Compare the values of the current in different cases. म्हणजे तुम्ही इथे जर काय केलं, कॉपर वायर टाकली तर मॅक्झिमम करंट फ्लो होईल. ॲल्युमिनियम वायर टाकली तरीही करंट फ्लो होईल, पण मिनिमम टू द कॉपर वायर असेल. आणि ग्लास रॉड टाकला तर इथनं कुठल्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही. आणि रबर जरी वायर टाकला तरीही करंट फ्लो होणार नाही, बिकॉज दे आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे तिथनं करंट फ्लो होत नाही. म्हणजे करंट जो आहे तो फक्त कॉपर आणि ॲल्युमिनियम मधनं फ्लो होणार, बरोबर आहे. म्हणजे तेव्हाच जास्त करंट येईल. ग्लास रॉड आणि रबर लावला तिथनं करंट येणार नाही. म्हणजेच काय की देर आर द सम मटेरियल्स विच आर, सम आर द कंडक्टर्स अँड सम आर द बॅड कंडक्टर्स. ओके, इथे दिसतंय तुम्हाला. सो लेट्स टेक अ कंडक्टर्स अँड इन्सुलेटर. म्हणजे कंडक्टर म्हणजे काय आणि इन्सुलेटर म्हणजे काय ते बघूया. सो वी हॅव लर्न अबाउट द रेजिस्टन्स,
to an electric current. So we can divide the substances into the conductors and insulators. सो आपण बघितलंय की रेजिस्टन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट काय आहे. मग आपण काय केलंय ते कंडक्टर जे सबस्टन्सेस जे आहे यांचे दोन टाईप केले, कंडक्टर्स आणि इन्सुलेटर. कंडक्टर इन्सुलेटरला बॅड कंडक्टर पण म्हटलं जातं. सो कंडक्टर दो सबस्टन्सेस विच हॅव अ व्हेरी लो रेजिस्टन्स कॉल्ड एज अ कंडक्टर. असे सबस्टन्स की ज्यांचा खूप लो रेजिस्टन्स असतो त्यांना काय म्हटलं जातं, कंडक्टर. म्हणजे इलेक्ट्रिक करंटला अपोज करण्यासाठी त्याचा रेजिस्टन्स कमी आहे, म्हणजे तिथनं जास्त जास्त करंट जाऊ शकतो, रेजिस्टन्स लो म्हणून तो कंडक्टर आहे. ओके, सो करंट कॅन बी फ्लो इझिली थ्रू द सच अ मटेरियल. आणि इन्सुलेटर म्हणजे काय की ज्याचा रेजिस्टन्स खूप हाय असेल, रेजिस्टन्स हाय असल्यामुळे तो करंट जाऊ देत नाही, म्हणजेच करंटला तो काय झाला, अपोज करतो, म्हणजेच तो इन्सुलेटर झाला. सो दो सबस्टन्सेस विच आर एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स अँड थ्रू विच द करंट कॅनॉट बी फ्लो आर कॉल्ड ॲज अ इन्सुलेटर. त्याला काय म्हटलं जातं, इन्सुलेटर्स असं म्हणतात. वाय आर द सम सबस्टन्सेस कंडक्टर्स व्हाईल द अदर्स आर इन्सुलेटर. आता असं म्हटलं की क्वेश्चन विचारलाय का असं असतं की काही सबस्टन्सेस कंडक्टर असतात आणि काही इन्सुलेटर असतात. यावर आपण बघितलंय की करंट कोणामधनं फ्लो होऊ शकतो, ज्या सबस्टन्सेसमध्ये, ज्या इलेमेंटमध्ये त्याच्या आउटर मोस्टमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात त्यामधनंच करंट फ्लो होऊ शकतो. आणि म्हणून ज्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते कंडक्टर असतात, ज्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात ते काय असतात, इन्सुलेटर असतात, कारण त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स नाही आहे आणि ते फ्लोच होऊ शकत नाही. बरोबर, दॅट इज वाय दे आर बॅड कंडक्टर्स. सेकंड, वाय कॅन अवर बॉडी कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. मेक अ लिस्ट ऑफ कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स यू सी अराउंड यू. सो तुमची जी बॉडी आहे ती काय इलेक्ट्रिसिटी का कंडक्ट करते. वाय कॅन युअर बॉडी कंडक्ट अ इलेक्ट्रिसिटी. आता आपली बॉडी जी आहे या बॉडीमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ मिनरल्स असतात, बरोबर आहे. सो डिफरंट टाईप्स ऑफ मिनरल्स प्रेझेंट असल्यामुळे वॉटर प्रेझेंट आहे, बरोबर आहे. सो वेगवेगळ्या कंडिशन्स आपल्या बॉडीमध्ये आहे. शिवाय आपली बॉडी जी आहे ती काय असते, विथस्टँड असते. त्याच्यामुळे काय होतं की ग्राउंड लेवलला झिरो पोटेन्शियल असतं आणि आपण जेव्हा असतो, उभे असतो किंवा आपण जेव्हा आहे त्यावेळेस आपल्या आणि ग्राउंडमध्ये काहीतरी डिस्टन्स असतं आणि नेहमी इलेक्ट्रिसिटी जी असते ती कुठून कंडक्ट होते, ती नेहमी काय करते, हायकडून लोकडे कंडक्ट होते आणि म्हणून काय होतं, आपली बॉडी जी आहे दॅट कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. So the conductors and insulate. Also there are some minerals in our body that also free electrons are there in our body and that can passing the electricity through us. So that is why our body can conduct the electricity. Let's take a short example of the Ohm's law and resistivity. So first example is the resistance of the filament in a light bulb is 1000 ohm. So light bulb मध्ये 1000 ohm इतका रेजिस्टन्स आहे. If the bulb is fed by a current from a source of potential difference 230 volt, so how much current will be flow through it? So bulb जो आहे त्याला करंट दिलेला आहे from the source of potential difference 230 volt. So how much current will flow through it? So we given things काय आहे बघूया. So given things are resistance is equal to 1000 ohm. Then potential difference V is equal to 230 volt. We have to find the current that's flow through that bulb. So current, we know that by the Ohm's law, V is equal to I into R. So I is equal to V upon R. Therefore, current I is equal to V is 230 upon resistance is 1000. So I current is equal to denominator मध्ये 30 आहे, 100 गेट कॅन्सल. आता 20 आहे, 20 असेल तर वरती जो असेल तो नंबरचा डेसिमल पॉईंट काय होतात, हे लेफ्टला शिफ्ट होतात, बरोबर आहे. म्हणजेच काय होईल, हा 2 3. आता 20 आहे म्हणून तो 2 डेसिमल पॉईंट इकडे सरकला. सो 0.23 करंट इज इन एम्पियर. सो द I is equal to 0.23 ampere current flows through that bulb is the answer. Okay. Then next question is the length of the conducting wire is 50 centimeter. Conducting wire ची लेंथ आहे 50 सेंटीमीटर. Its radius is 0.5 millimeter. Okay, म्हणजे कंडक्टिंग वायरची लेंथ दिलेली आहे 50 सेंटीमीटर, नंतर रेडियस दिलेली आहे 0.5 millimeter. If its resistance is 30 ohm, what is the resistivity of its material? Given things are, we have given a conducting wire is 50 centimeter. So length is equal to L is equal to 50 centimeter, which is equal to 50 सेंटीमीटर आहे, त्याला कन्वर्ट करूया मीटर मध्ये. सेंटीमीटरचं मीटर कन्वर्ट करायचं असेल तर यू हॅव टू मल्टिप्लाय डिवाइड बाय 100.
सो काय येणार तो 50 into 10 raised to minus 2 म्हणजेच डिवाइड बाय 100 मीटर विच इज इक्वल टू किती झाला तो 0.512 so it is 0.5 मीटर म्हणजेच काय 50 सेंटीमीटर is 0.5 मीटर. Now we have to given here a radius that is r is equal to 0.5 millimeter. मिलीमीटर आहे तर कन्वर्जन मीटर मध्ये करायचं असेल तर 0.5 into 10 raised to minus 3 मीटर. ओके सो इथे 0.5 मीटर नाही लिहिलं तरी चालेल. सो इट इज 50 into 10 raised to minus 2 मीटर. Length radius is equal to this and we have given a resistance is equal to 30 ohm. सो आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू रो जो आहे रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे दॅट इज r into a upon l that is r into a upon l म्हणजेच एरिया अपॉन लेंथ. ओके मग एरिया इथे काय आहे तर कंडक्टिंग वायर आहे. वायरचा क्रॉस सेक्शन सर्क्युलर असतो बरोबर. सर्क्युलर आहे म्हणजे सर्कलचा एरिया इथे घ्यावा लागेल. सो एरिया काय येणार आहे तो सो r जो आहे दॅट इज इक्वल 30 ओहम इनटू एरिया इज pi r square upon l. Length is 50 into 10 raised to minus 2. So we have to find out the resistivity. So 30 into pi 3.14 into r. R is equal to 0.5 into 10 raised to minus 3 that's square upon 50 into 10 raised to minus 2. So here 30 into 3.14 into आता काय होणार आहे 0.5 आहे. सो 0.5 into 10 raised to minus 3 मग याचा स्क्वेअर करूया. 0.5 चा स्क्वेअर काय येणार 0.25 into 10 raised to minus 6 minus 3 raised to 2 it is minus 6 so it is 0.25 raised to minus 6 upon 50 into 10 raised to minus 2. This 0 numerator get cancel बरोबर. आता काय झालं आहे बघूया 3 into 3.14 into 0.25 ओके अपॉन 5 into 10 raised to minus 6. हा 10 raised to minus 2 मी वरती दिला तर तो पॉझिटिव्ह होणार बरोबर. म्हणजेच तो आहे 10 raised to plus 2 so it is 10 raised to plus 2 which is equal to आता काय होणार 5 ने याला डिवाइड करू सो किती होणार 0.5 5 is 25 so it is 0.05 कारण 5 0 is 0 5 2 ने डिवीजन जात नाही म्हणजे 0 आला so 5 0 is 0 and 5 5 is 25 so 0.05. okay now 3 into 3.14 into आता हा 0.05 जो आहे ना तर तो आपण काय करूया तो इंडायसेसच्या फॉर्म मध्ये लिहूया 0.025 तर तो कसा येणार मग तो येणार 5 into 10 raised to again it is minus 2 into 10 raised to आता जो आहे आपला ऑलरेडी 10 raised to 6 and 10 raised to plus minus 6 10 raised to plus 2. आता बघा इथे रो इज इक्वल टू आपण फाइंड आउट करतोय. इथे लक्ष दे 10 raised to minus 2 10 raised to plus 2 get cancelled because minus 2 plus 2 is equal to 0 10 raised to 0 is 1. So आता इथे काय राहिलं ते थिंग्स लिहूया. रो इज इक्वल टू 3 into 5 into 3.14 into 10 raised to minus 6. So rho is equal to multiplied by 15 into 3.14 into 10 raised to minus 6. So multiplication करूया 3.14 into 15. So multiplication 3.14 into 15 4 5s are 20 5 1s are 5 5 plus 2 7 5 3s are 15 0 4 1s are 4 1 1s are 1 3 1s are 3 0 11 okay 5 6 7 and 3 plus 1 4 two decimal points are there so it is 47.10 so 47.10 आलाय म्हणजे 1 आलाय so answer is rho is equal to 47.1 into 10 raised to minus 6. So we can write it as a 4 point मध्ये म्हणजे 1 decimal point ठेवून आपण तो आन्सर लिहायचा असतो. So the answer is 4.7 म्हणजे इथे 47 पॉइंट आला तर आपण त्याला 4.7 जर लिहिला तर
तर इथे 10 येतो आणि हा 10⁻1 into 10⁻⁻6. सो याची मल्टिप्लिकेशन होणार तर 4.71 into 10⁻⁻5 ohm meter is the answer. So resistivity of that material is equal to 4.71 into 10⁻⁻5 ohm meter. So this is the answer of this question, that is 4.7 into 10⁻⁻5 ohm meter. ओहम मीटर हे युनिट तुम्हाला द्यायचं आहे. युनिट जर दिलं नाही तर तुमचा जो हाफ मार्क्स असतो तो कट होतो. सो नेहमी तुम्ही जेव्हा आन्सर लिहिता त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, युनिट द्यावं लागतं. सो दिस इज आन्सर. Okay, next example is example 3. A current of 24 ampere flows through a conductor when a potential difference of 24 volt is applied between its two ends. What is its resistance? So given things are here a current I is equal to 0.24 ampere and potential difference V is equal to 24 volt, and we have to find out the resistance. By Ohm's law, V is equal to I into R. So we have to find out the R, that is V upon I. So R is equal to V. V किती आपल्याकडे 24 volt upon I is equal to 0.24. So R is equal to किती येणार आहे 24. आता मला डेसिमल पॉइंट जर काढून टाकायचं असेल तर मी काय करणार, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बोथ कितीने मल्टिप्लाय करणार 100 ने. सो 100 ने मल्टिप्लाय केलं आणि 0.24 ला पण 100 ने मल्टिप्लाय केलं तर R is equal to किती आला 24 into 100 upon 24. डेसिमल पॉइंट 20 आहे. सो 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर डेसिमल निघून जाईल. So 24 1 is 24. R is equal to 100. So R is equal to 100 ohm is the resistance of that conductor. म्हणजे त्या कंडक्टर हे त्याचं आन्सर असणार आहे. त्या कंडक्टर मधनं जो रेजिस्टन्स असेल त्या कंडक्टर साठी तर तो असेल 100 ohm. The next example is example number 4. Determine the current that will flow when a potential difference of 33 volt is applied between the two ends of an appliance having a resistance of 110 ohm. If the same current is to flow through our appliance having a resistance of 500 ohm, how much potential difference should be applied across its two ends? So given things are here that first case मध्ये आपल्याला दिलाय, first case साठी potential difference दिलेला आहे V is equal to 33 volt. Okay, then applied between the two ends of appliances having a resistance of 110 ohm. So R is equal to 110 ohm. We have to find out the current here. आणि सेकंड केस मध्ये तुम्हाला रेजिस्टन्स दिलेला आहे 500 ohm. सेकंड केस साठी रेजिस्टन्स दिलेला आहे 500 ohm आणि I जो असेल तो तुम्हाला फर्स्ट केस साठी जो I येईल तो I घ्यायचा आहे इथे आणि तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो इथे काढायचा आहे. म्हणजे I काय येतो तो बघूया आणि तोच I इथे आपण पुट करणार आहोत. सो फर्स्ट केस मध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे 33 volt, we know that by Ohm's law V is equal to I into R. So we have to find out the R, V upon R. R multiply इकडे त्यांना डिवाइड होणार. So current I is equal to V, that is 33 upon 110 ohm. So I is equal to, मग आता आपल्याला माहिती इथे 0 आहे तर 0 कॅन्सल आउट करायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल, तर इथे मला 0 कॅन्सल करायचं आहे. बघूया आपण 33 upon 11. सो हे आहे 33 upon 11 into 10 म्हणजेच काय असतो 110. 11 का सेपरेट केलं कारण तो 33 ला डिव्हिजन जातोय म्हणून. सो 11 1 जा 11, 11 3 जा 33. बरोबर, म्हणजे I is equal to काय आला 3 upon 10. 3 upon 10 म्हणजेच काय 0.3. सो करंट I is equal to 0.3 ampere is the answer. म्हणजे हे आन्सर आहे फर्स्ट केस साठी. म्हणजे जेव्हा तुम्ही 110 ohm या हा रेजिस्टन्स असलेल्या अप्लायन्सेसला जेव्हा तुम्ही 33 volt पोटेन्शियल डिफरन्स देता तेवेळेस करंट जो असेल तो किती आला, तो आला 0.3 ampere. हा करंट इथे वापरायचा आहे 0.3 ampere आणि then we have to find out
what is the potential difference between the two ends of the conductor when the resistance of that appliance is 500 ohm. So again here we have to use a Ohm's law. V is equal to I into R. So V is equal to I, that is 0.3 into R is equal to 500 ohm. So potential difference is equal to 5 3s are 15, 2 0 and 1 decimal point. So it is V is equal to 150 volt. So V is equal to 150 volt is the answer for that. When we apply the same current to that appliances having a potential having a resistance of 500 ohm. So the potential difference between the two ends of that conductor is 150 volt. Is the answer. Okay. Next example is fifth example. That is determine the resistance of the copper wire having a length of 1 km and a diameter of 0.5 mm. And we have given here the resistivity of copper wire is 1.7 to 10 raised to minus 8 ohm meter. So given things are here that length of the copper wire is L is equal to 1 km, that is 1 into 10 raised to plus 3 meter. And we have given a diameter is equal to 0.5 millimeter. Okay, so let's find out the radius, that is R is equal to 0.5 upon 2 millimeter. So which is equal to R is equal to 0.5 to the 4 and 2 5s are 10. So it is 0.25 millimeter. So R is equal to किती आला 25 into 10 raised to minus 2 and this 10 raised to minus 3 meter. So it is 25 into 10 raised to minus 5 meter. Now we have to find out the resistance of the आपल्याला resistance find out करायचं आहे. तर आपल्याला फॉर्म्युला आहे R is equal to rho into L upon A. Okay, but we have to require a area. So let's find the area. Area is equal to pi into R square. So pi, it is 3.40 into R. R is 25 into 10 raised to minus 5 square. Okay, मग काय आला तो? It is equal to 3.40 into 25 square 625 into 10 raised to minus 10. Okay, so now let's multiply it. मग जर मल्टिप्लिकेशन केले 625 into 3.40. So 5 4s are 20, 4 2s are 8, 8 plus 2 10, 6 4s are 24, 24 plus 1 25, 0, 5 1s are 5, 2 1s are 2, 6 1s are 6, 0 0, 5 3s are 15, carry 1, 3 2s are 6, 7 and 6 3s are 18. So it is 0 5, 5 plus 5 10, 12, then it is 7, 8, 9, 10, 16, 8, 1, 9 and 1. So decimal point is 3. So 1962.50. So area is equal to 1962.50 into 10 raised to minus 10 meter square. हा area आलेला आहे. Area is equal to 1962.50 into 10 raised to minus 10. So we write this area as a 0.1962 into 10 raised to minus 6 meters square. Okay, आता याला काय करूया आपण approximately लिहायचे. डेसिमल पॉइंट खूप सारे असल्यामुळे we write it as approximately. approximately हा काही 19 आहे म्हणजे तो 20 होऊ शकतो. 196 आहे म्हणजे तो काय होऊ शकतो 20. So we write it 0.2 into 10 raised to minus 6 meter square. Now let's find the resistance. So resistance is equal to rho into L upon A. So rho है 1.7 into 10 raised to minus 8 ohm meter into length आहे 1 into 10 raised to 3 upon 0.2 into 10 raised to minus 6. So इथे तुम्ही decimal point 7 आणि हा decimal point निघून जाणार 17 upon 2 into 10 raised to minus 8 into 10 raised to plus 3 into 10 raised to हा minus 6 आहे तो वरती जाताना plus 6 होणार. So it is 7 8s are 16 2 8s are 16 what remain राहिला it is
2 5 10, 8.5 into 10 raised to, हा -8 into this 10 raised to काय आला 9, 9 minus 8 it is equal to 10, 10 raised to -8, 10 raised to 9, it is -8 plus 9 it is equal to 1, so 10 raised to 1, R is equal to multiply by 10, so we write it as a 85, so resistance is equal to 85 ohm, that is the answer. म्हणजे हे रेजिस्टन्स इज इक्वल टू काय आला 85 ओहम आला, म्हणजे तो कॉपर वायर जी होती जिची लेंथ 1 किलोमीटर आणि डायमीटर 0.5 मिलीमीटर होता, तर त्याचे जे रेजिस्टन्स आला तो जो आलेला आहे 85 ओहम.